नमस्कार, प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी निवडणुकीच्या प्रचाराची. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्याचा दौरा केला आणि या गोव्याच्या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेला अनुल्लेखानं जोरदार टोले लगावले. राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी काही छोटे छोटे पक्ष निवडणुका लढवत असल्याचा टोला त्यांनी लगावला. छोटे पक्ष विकास करू शकत नाहीत, त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. केंद्र आणि राज्यात भाजपचं डबल इंजिनचं सरकार असल्यानं राज्याचा जलद गतीनं विकास झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. उरी आणि पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकची हिंमत दाखवली होती, याची आठवणही शाह यांनी करून दिली. कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर अमित शाह यांनी काही भागात घरोघर जाऊनही मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. गोवा के युवाओं को रोजगार अगर कोई दे सकता है तो केवल और केवल नरेंद्र मोदी और प्रमोद सावंत के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी, और कोई पार्टी यहां पर स्थिर शासन देने के लिए नहीं आई. किसी को ऑल इंडिया राजनीतिक दल बनना है तो थोड़े बहुत वोट चाहिए तो गोवा से बटोर लो तो शायद मान्यता बच जाए. कोई अपना अकाउंट खोलना चाहता है, ये सरकार नहीं बना सकते भाई. मोदी जी आए, उरी के अंदर हमला किया, पुलवामा में हमला किया, पाक प्रेरित आतंकवादियों को लगा कि अभी भी मनमोहन सिंह की सरकार चल रही. गलती कर गए. मनमोहन सिंह चले गए थे, मोदी जी आ गए थे. कांग्रेस नहीं थी, भारतीय जनता पार्टी थी. 10 ही दिन के अंदर सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक कर पाकिस्तान के घर में घुसकर आतंकवादियों का सफाया करने का काम नरेंद्र मोदी जी ने. मित्रों, गोवा में आया हूं तब सबसे पहले देश के भूतपूर्व रक्षा मंत्री और गोवा के पूर्व मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टी के नेता श्री मनोहर पर्रिकर जी को याद कर विनम्र श्रद्धांजलि देना चाहता हूं, क्योंकि पर्रिकर जी एक ऐसे नेता थे जिन्होंने गोवा के नाम को न केवल देश, समग्र विश्व के अंदर गोवा को जाना पहचाना करने का काम करा था. पर्रिकर जी ने ही यहां पर विकास की नींव डाली थी. मैं सबसे पहले आपको कहना चाहता हूं कि एक डबल इंजन की जो सरकार होती है, इसका फायदा क्या होता है. मित्रों, ये डबल इंजन सरकार का फायदा देखिए. 2013-14 में गोवा को कांग्रेस सरकार ऊपर थी. गोवा को 432 करोड़ रुपया दिया था. कितना दिया था, जरा जोर से बोलो भाई, और जोर से बोलो. मैं पूछना चाहता हूं दिगंबर कामत और राहुल बाबा को, आपकी सरकार थी, सिर्फ 432 करोड़ रुपया लिया था. हिसाब लेकर आइए. मैं हिसाब लेकर आया हूं. अंतिम बजट में मोदी जी ने गोवा को 432 करोड़ से बढ़ाकर 2567 करोड़ रुपया, 2567 करोड़ रुपया देने का, इसको कमिटमेंट कहते हैं. इसको डबल इंजन सरकार का चमत्कार दे. ये हमारे प्रमोद जी युवा साथी है, उनसे बहुत सीनियर लोग भारत सरकार में मंत्री है, मगर प्रमोद जी को कभी अपॉइंटमेंट की जरूरत नहीं मिलती. जाते ही गोवा के काम के लिए तुरंत ऑर्डर निकलते, कभी अपॉइंटमेंट नहीं दी. मोदी जी के शासन में छोटे प्रदेशों की प्रायोरिटी और मजबूत हुई है, क्योंकि मोदी सरकार की नीति है, देश के प्रधानमंत्री की नीति है, हमारे मोदी जी की नीति है कि प्रदेश जितना छोटा होता है, विकास की रिक्वायरमेंट उसकी इतनी ज्यादा होती है. इसलिए 432 करोड़ से 2567 करोड़ रुपए का जो अंतर आया है, ये भारतीय जनता पार्टी की, नरेंद्र मोदी सरकार की गोवा को सबसे बड़ी गिफ्ट. तिकडे गोव्यात प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेंडू ठोकले, तर इकडे उत्तर प्रदेशात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. कार्यकर्त्यांची संवाद, घरोघर जाऊन मतदारांच्या भेटीगाठी यावर भाजपनं पहिल्या टप्प्यात भर दिला.
या प्रचारात नेत्यांसोबत कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. उत्तर प्रदेशात कोणी विकासाचा विचार केला नव्हता, मात्र भाजपमुळे विकासाची गंगा अवतरल्याचं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं. जब तक कानून और व्यवस्था की स्थिति बेहतर नहीं होगी, बहनों भाइयों, इस राज्य के विकास की कभी कल्पना नहीं की जा सकती। यह सत्ता काम यह हमारी सरकार यहां पर कर रही है। और जैसा मैंने बताया कि गरीबों के प्रति हमारी सरकार जो पूरी तरह से समर्पित है। मैं एक उदाहरण देना चाहता हूं कि हाल में ही गणतंत्र दिवस का कार्यक्रम 26 जनवरी को समाप्त हुआ। टेलीविजन के पर्दे पर आप लोगों ने देखा होगा राजपथ पर किस तरीके से हमारे सैनिक मार्च कर रहे थे। बड़े से बड़े हथियार जिनका कि युद्धों में प्रयोग किया जाता है, उन हथियारों को भी आपने प्रत्यक्ष अपनी आंखों से देखा होगा। तिकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी उत्तर प्रदेशमध्ये तळ ठोकलाय. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघात जाऊन नड्डा मतदारांच्या सोबत बातचीत करतात. नड्डा यांनी आज हाथरसमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसंच घरोघरी जाऊन मतदारांशी संवादही साधला. यावेळेला त्यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षावर हल्ला चढवला. शनिवारी नड्डा यांनी बरेलीतल्या वेगवेगळ्या भागात घरोघर जाऊन प्रचार केला. उत्तर प्रदेश हे देशातलं सर्वात मोठं राज्य असल्यानं भाजपनं या निवडणुकीला विशेष महत्त्व दिलंय. त्यामुळे केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सर्वच नेते इथे अगदी घरोघर जाऊन प्रचार करतायत. कभी इन्होंने विकास की बात की, कभी इन्होंने विकास को आगे रखा। अगर इनका विकास का मतलब था तो विकास अपने परिवार का, विकास का अर्थ इनका था तो अपने लोगों को एमएलए बनाओ, एमपी बनाओ। एक एक घर से 50-50 एमएलए, जिला परिषद सदस्य, चेयरमैन सारे थे कि नहीं थे और हैं कि नहीं हैं। यही इनका विकास का मॉडल था। बाकी विकास का मॉडल क्या था? चुनाव जिता दो, सपा आएगी तो फलाने जाति का राज होगा, बसपा आएगी तो फलाने का राज होगा। यही था कि नहीं था? और आजकल ये बेरोजगार हो गए हैं। क्या कहते हैं? अगर इनकी सरकार आती थी तो क्या होता था? थाना तुम्हारा, फलाने नेता का थाना हो गया, फलाने नेता का जिला हो गया, फलाने नेता की तहसील हो गई। हां या ना? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्रमक पद्धतीनं राज्यभर प्रचार करतायत. समाजवादी पक्ष सत्तेत होता तेव्हा राज्यात गुंडांचं राज्य होतं अशी टीका त्यांनी केली. मागच्या 5 वर्षात माफियांना राज्य सोडावं लागलं. आता काही उमेदवार आणि गुंड पुन्हा कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र 10 मार्चला त्यांच्यावर पुन्हा योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. हमारे मंत्री, हमारे पदाधिकारी एक एक व्यक्ति के जीवन को बचाने के लिए, वहां तक शासन की योजना पहुंचाने के लिए, उनकी सहायता करने के लिए कार्य कर रहे थे। जो संकट का साथी है वही असली साथी है, शेष तो अवसरवादी है। और भारतीय जनता पार्टी ने यही किया। भाइयों बहनों, पश्चिमी उत्तर प्रदेश में किस किस प्रकार के लोगों को पिछली सरकारें प्रश्रय देती थी, आप देख रहे होंगे। 5 साल तक जो अपने बिलों के अंदर डूबे हुए थे, चुनाव आते ही अब फिर सिर उठा करके गर्मी दिखाने का प्रयास कर रहे हैं, लेकिन उनको नहीं मालूम कि 10 मार्च के बाद ये गर्मी शांत हो जाएगी। तिकडे निवडणूक लढवणं हे राजकीय कार्यकर्त्यांचं लक्ष असतं. मात्र जर एखाद्या पक्षानं उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक संतप्त होतात. इम्फाळमध्ये असंच पाहायला मिळालंय. भाजपचे कार्यकर्ते संजय सिंग यांना भाजपनं विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांचे समर्थक संतप्त झाले. समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळही केली. परिणामी या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तर उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या संजय सिंग यांनी अखेर भाजपचा राजीनामा दिलाय. संजय सिंग यांनी नॅशनल पीपल्स पार्टीत प्रवेश केलाय. त्यांना नॅशनल पीपल्स पार्टीनं उमेदवारीही जाहीर केली. परिणामी निवडणूक लढवण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होईल, पण त्यामुळे इम्फाळमध्ये काही काळ मोठी अशांतताही निर्माण झाली.
तिकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं एक्झिट पोलवर पुन्हा एकदा नियमावली जाहीर केली आहे. 10 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजल्यापासून 7 मार्चच्या संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच ओपिनियन पोलवर सुद्धा निवडणुकीच्या 48 तास आधी बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आयोगानं म्हटलंय. नियमांचं उल्लंघन केल्यास 2 वर्षांचा कारावास आणि दंड सुद्धा होऊ शकतो. तिकडे मेघालयच्या राजधानीत आयईडीचा जबरदस्त स्फोट झाला. मेघालयची राजधानी शिलाँगच्या पोलीस बाजार परिसरात हा स्फोट झाला. या स्फोटामुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले. सुदैवानं या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, एक आयडी ब्लास्ट जो आहे तो शिलाँगच्या मेघालयच्या राजधानीमध्ये झालेला आहे आणि पोलीस बाजार परिसर जो आहे तिथे सायंकाळी 7 वाजता हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्वाचं म्हणजे इथं प्रसिद्ध असं दिल्ली मिष्टान भांडार आहे. त्या दिल्ली मिष्टान भांडारच्या बाजूला हा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे दिल्ली मिष्टान भांडार जो आहे ते कोसळलेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे या संपूर्ण स्फोटामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. साधारणतः रविवारी चर्चमध्ये बऱ्यापैकी गर्दी असते आणि याचाच फायदा घेऊन सायंकाळी हा बॉम्बस्फोट घडून आल्याची माहिती पुढे आलेली आहे. या संदर्भात आता घटनास्थळी बॉम्ब स्क्वॉड पोहोचलेला आहे, माहिती घेत आहे आणि या संदर्भात अजून कोणीही जबाबदारी घेतली नाहीये. पण महत्वाचं या बॉम्बस्फोटामुळे लोक भयभीत झालेले आहेत. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आता बातमी राज्यातल्या राजकारणाची. सरकारच्या एका निर्णयामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय आणि हा विषय आहे अर्थातच वाईनचा. राज्यामध्ये 90% देशी दारूची दुकानं ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहेत अशी थेट टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कार्यकर्ते जगवायचे आहेत, त्यासाठी जनता मेली तरी चालेल अशा तिखट शब्दात दरेकर यांनी नाना पटोलेंना टोला लगावलाय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा दरेकरांना चोख प्रत्युत्तर दिलंय. मला वाटतं देशी दारूची ही कधीपासून दुकानं आली, गावात कोणाची दुकानं आहेत, कुठले कार्यकर्ते त्या देशी दारूची दुकानं चालवत आहेत. सरकार तुमचा जरा लेखाजोगा महाराष्ट्रातील जनतेसमोर येऊ द्या. केवळ त्या ठिकाणी बोलायचं, कुठल्याही प्रकारचा आधार नाही. आता मी आज सांगतो की 90% देशी दारूची दुकानं या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची, पुढाऱ्यांचीच त्या ठिकाणी आहेत. तशाच प्रकारे आता ही वाईन जे शॉप ही काढणार आहेत त्याच्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावायची आहे. त्याच्यामुळे लोकांनी दारू प्यायली तरी चालेल, आमचा कार्यकर्ता जगला पाहिजे, लोक मेली तरी चालतील, अशा प्रकारच्या भावनेतनं वागणारे हे पक्ष आणि नेते त्यांच्याकडून दुसऱ्या काय अपेक्षा करणार? भाजपला हे बोलायचा अधिकार राहिलेला नाही. ज्या भाजपने गेल्या 5 वर्षात राज्यामध्ये देशी दारूच्या दुकानाची वाढ केली, बिअर शॉपी किराणा दुकानामध्ये उघडली आणि डॅन्स बार जे आघाडी सरकारने बंद केले होते ते महाराष्ट्रामध्ये चालू करायची व्यवस्था केली, अशा भाजपला सुसंस्कृत भाजप सांगायचा अधिकार राहिलेला नाही. राहिला बिअर शॉपीचा इश्यू, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पादन 2 पट वाढवण्यासाठी 2014मध्ये जे आवाहन केलं होतं त्याचं अंमलबजावणी करता आहे असं त्यांचं सांगणं आहे आणि त्यांच्या आदेशाने महाराष्ट्र सरकार मॉल्समध्ये, मोठ्या मॉल्समध्ये, छोट्या दुकानात नाही, यांनी तर किराणा दुकानामध्ये बिअर शॉपी उघडण्याचा निर्णय घेतला होता. या बिअर शॉपी मोठ्या मॉलमध्ये उघडण्याचा निर्णय राज्य सरकार केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे करते आहे. तिकडे किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली. सरकारसाठी शेतकरी आणि वीज हे विषय महत्त्वाचे नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शाळेची फीस ते 2 वर्षापासून विद्यार्थ्यांचे आई वडील पेरेंट्स जे दरदर ठोकर खाते शाळेची फीस भरण्यासाठी, त्याच्यामध्ये 50% फीस माफ केली पाहिजे, त्याचा निर्णय आपण घेतला पाहिजे. आम जनतेचे वीज सप्लाय आहे त्याच्यामध्ये 50% वीज मिल माफ केला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला पाहिजे. दारू आणि वाईनसाठी मला नाही वाटत की महाराष्ट्र सरकारमध्ये याच्या आधी कधी असे निर्णय झालेले आहे आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये एवढीच अपेक्षा राहिली होती आणि जे तुम्ही पूर्ण केली आहे. वाईन शॉप प्रत्येक घरामध्ये
आणि प्रत्येक नगरात आणि गल्लीमध्ये आणून हे दाखवलेलं आहे की कॅबिनेटमध्ये हे महत्वाचा मुद्दा आहे, नाही की बाकी कोणताही मुद्दा महत्वाचा नाही महाराष्ट्रामध्ये. दरम्यान वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत असतानाच आता आरोग्य विभाग मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, पण द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. आम्ही कुणालाही वाईन प्या असं म्हणू शकत नाही. मद्यपान हानिकारक आहेच आणि त्याविषयी जागृती करत असल्याचंही टोपे यांनी आवर्जून सांगितलं आणि आरोग्य विभागाची भूमिका स्पष्ट केली. मला असं वाटतं की वाईन उद्योग याला खऱ्या अर्थाने एक शेतकरी द्राक्ष बागायतदार जे आहेत त्यांच्या उत्पन्न आणि त्यांच्या उत्पादकता आणि त्यांच्या संदर्भाने खऱ्या अर्थाने घेतलेला हा निर्णय आहे. त्याची पार्श्वभूमी त्या अँगलने आहे. मद्यपानाला प्रोत्साहन देणारा हा नक्कीच निर्णय नाही किंवा ते व्हावं अशी काही शासनाची नक्कीच अपेक्षा नाही. परंतु जे काही उत्पादन होतं त्यांना योग्य पद्धतीनं मार्केटिंगच्या संदर्भाने एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी मला एवढंच सांगायचं आहे की मद्यपानाला आरोग्य विभाग कधी प्रोत्साहन देऊ शकत नाही, देणारही नाही. आणि आता एक आनंदाची बातमी. यंदा होळी जी साजरी होणार आहे आणि रंगपंचमी साजरी होणार आहे ती आपण अतिशय उत्साहात साजरी करू शकतो. मात्र सण साजरे करताना कोरोनाच्या नियमांचं पालन करत मास्क वापरणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया टास्क फोर्सचे सदस्य गौतम भन्साळ यांनी दिली. ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. गेल्या 4 महिन्यात मुंबईतल्या कोरोनाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात आटोक्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुंबई सहित पूरे महाराष्ट्र में कोरोना को लेकर क्या ताज़ा स्थिति है, किस तरह से मामले कम हो रहे हैं और अभी कितने महीने और हमें सतर्कता से चलने की ज़रूरत है, इस पूरे मामले को लेकर बातचीत करते हैं महाराष्ट्र टास्क फोर्स के डॉक्टर जो बॉम्बे हॉस्पिटल में कार्यरत हैं, डॉक्टर गौतम भन्साल जी से. गौतम जी, किस तरह की ताज़ा स्थिति है, क्या अभी भी और कुछ महीने संभलने की आवश्यकता है? जी, जो अभी स्थिति लग रही है बहुत ही सेटिस्फैक्ट्री स्थिति जिसे कह सकते हैं, क्योंकि जो हमने एक्सपेक्ट किया था कि केसेस ज़रूर बढ़ेंगे लेकिन कम भी बहुत जल्दी होंगे. तो अभी आज की डेट में अगर बात की जाए तो हमारे पास केसेस बहुत ही नहीं के बराबर है. 1000-1200 के आसपास केसेस रहते हैं. उसमें भी मोर देन 95% पेशेंट एसिम्टोमेटिक है जो घर में ट्रीटमेंट ले रहे हैं. हॉस्पिटल की बात की जाए तो हॉस्पिटल बेड, आईसीयू बेड सब खाली पड़े हैं. मुंबई एक ऐसा शहर है जहाँ पेशेंट को अपनी चॉइस का हॉस्पिटल भी मिल रहा है. बिना मास्क के या मास्क पहनकर अच्छे से निभा सकता है कि 2 साल से त्यौहार मने नहीं है? मुझे लगता है कि इस बार की होली बहुत ही धूमधाम से बहुत अच्छे तरीके से हमारा देश मनाएगा. हो सकता है हम मास्क फ्री होली नहीं मनाएं, लेकिन भय मुक्त, डर मुक्त, फियर फैक्टर नहीं होते हुए, बिल्कुल भी बिना घबराहट के, डर के, कोरोना के मिनिमम केस होते हुए या सबसे कम केस होते हुए हम होली मनाएंगे. तो मुझे लगता है इस बार की होली हमारे यहाँ की बहुत ही अच्छी होली होने वाली है. मामले मुंबई में चाहे एकदम डाउन हो जाए, 0 तक आ जाए, पूरे स्टेट में 0 आ जाए या पूरे देश में डाउन हो जाए, इस तरह की स्थिति आने वाले कितने महीनों बाद पूरी तरह से नॉर्मल होगी? मुझे लगता है 0 कहना मुश्किल है क्योंकि ये वायरल डिजीज़ है. बट 15 मार्च के आसपास हमारे देश में कोविड का लेकर के कंडीशंस ऑलमोस्ट नॉर्मल हो जाएगी. लोग नॉर्मल लाइफस्टाइल वगैरह शुरू हो जाएंगे. 100% गैदरिंग शुरू हो जाएगी. स्कूल चालू हो जाएंगे. थिएटर, फिल्म शूटिंग, ये सब मुझे लगता है चालू हो जाएगी. मास्क जहाँ तक सवाल है अगले 6 मंथ तक रहेगा और रहना भी चाहिए. ये थे डॉक्टर गौतम भन्साली जो बॉम्बे में कार्यरत हैं, साथ ही महाराष्ट्र टास्क फोर्स के कमेटी मेंबर भी हैं. इन्होंने साफ कहा कि पिछले 2 साल से जिस तरह से त्यौहार नहीं मनाए गए थे, लेकिन इस बार की जो होली होगी वो लोग अच्छे से मना सकेंगे, लेकिन त्यौहार मनाते समय होली का लोगों को मास्क पहनना अनिवार्य होगा. कैमरामैन सरोज जलाल के साथ सर्वेश तिवारी, न्यूज 18 मुंबई. तिकडे कांदा बटाट्याचे दर कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केलेलं नाही असं वक्तव्य केलंय केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी. महागाईचं समर्थन कोणीही करू शकणार नाही, पण कांदे बटाट्याचे भाव कमी करण्याकरता मोदी पंतप्रधान झालेले नाहीत, याचा पुनरुच्चार पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला. मोदीजींना कांदे बटाट्याचा भाव कमी करण्यासाठी प्रधानमंत्री केलं नाही. आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघायला लागलो. महागाई
भाव वाढला, बटाट्याचा भाव वाढला. मी त्या ठिकाणी एक किस्सा सांगितलं होतं. 750 रुपये किलोचं मटण आपण घेऊन येतो. 10 रुपयाचा कांदा त्याच्यातला. 750 रुपये किलोचं मटण आपल्याला महाग वाटत नाही, पण 10 रुपयाचा कांदा आपल्याला महाग वाटतो. महात्मा गांधीजींची आज 74वी पुण्यतिथी. या निमित्तानं आज देशभरात महात्मा गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाट इथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याप्रती श्रद्धांजली वाहिली. संध्याकाळच्या वेळेला नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या इथे पोहोचले. इथे सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता बातमी एक टेनिसच्या मैदानातली. क्ले कोर्टाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळख असलेल्या स्पेनच्या राफेल नदालनं ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना जिंकत आणखीन एक ग्रँड स्लॅम आपल्या खिशात घातलाय. आणि इतिहासात सर्वाधिक म्हणजे 21 ग्रँड स्लॅम जिंकण्याचा त्यानं विक्रम केला आहे. टेनिसपटू राफेल नदालनं अंतिम सामन्यामध्ये रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हरवलं आणि ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं. अतिशय अटीतटीचा झालेला हा सामना जवळपास 5 तासांपेक्षा जास्त काळ चालला, ज्यात 5 सेट्समध्ये राफेलनं विजय मिळवला. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. महत्त्वाची आठवण मास्कबद्दलची. मी आत्ता स्टुडिओत आहे, एकटाच आहे. इथून मी जाणार आहे डेस्कला, तिथे माझे सहकारी माझ्यासोबत असतील, त्यामुळे मी मास्क घालणार आहे. तुम्हीसुद्धा आवर्जून मास्क घाला, हात वारंवार धुवा.